स्नेहिल, आपण मुंबईकर आहोत बरोबर? अर्थातच कर भरतोय मी मुंबईसाठी. अरे पण या कर भरणाऱ्या मुंबईकरांसाठीच ही बातमी आहे ती, म्हणजे जसा केंद्राचा अर्थसंकल्प झाला तसाच आता आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर परंतु होणार आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या वाट्याला काय येणार आहे, आपल्या प्रेक्षकांच्या वाट्याला हो, काय येणार म्हणजे आहे, तुला मला मुंबईकरांच्या वाट्याला उत्सुकता काय येणार आहे? आहे तशी मुंबईकरांना सगळ्यांनाच उत्सुकता आहे, त्यामुळे आज आपल्याला कळेलच नेमकं काय काय यातून बाहेर येतंय. बहुधा मला असं वाटतं की 7वा वेतन आयोग जो आहे तो देखील लागू होऊ शकतो, कारण 1 लाखच्या वर कर्मचारी मुंबई आणि महानगरपालिकेचे आहेत. त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतलाय माहितीये? खुद्द उद्धव ठाकरेंनी घेतलाय. अर्थातच उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला आणि त्याबरोबरच अजय मेहता जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा देखील केली. तातडीची बैठक घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर आता त्याची घोषणा सुद्धा होऊ शकते. अगदी, म्हणजे आता मुंबईकर जरी आनंदी झाले नसले तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी मात्र आनंदित होऊ शकतात, असं आपण यावेळेस बोलू शकतो. महापालिकेची जी कृती समिती आहे कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातल्या लागू करण्यासंदर्भात आणि गट विमाच्या संदर्भात ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींशी मातोश्रीवर त्यांची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांना आजच्या बैठकीच्या संदर्भात सूचना केली की आज आयुक्तांबरोबर या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या इथे आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, माननीय महापौर होते आणि माननीय महापौर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी आणि आयुक्त या तिघांनी कृती समितीच्या सर्व मागण्यांच्या संदर्भात ऐकून घेतलं आणि त्या मागण्या या निवडणुकीपूर्वी कशा अंमलबजावणी त्याची होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. सर्वात महत्त्वाची मागण्या त्यांच्या खूप आहेत, पण त्यांच्या 2 मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या 7व्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आणि गट विमा लागू करण्यासंदर्भात. तर त्या मागण्यांसंदर्भात एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आयुक्तांनी दिलेला आहे. लवकरच याची अंमलबजावणी कशी होईल याची माहिती पुढील बैठकीत आयुक्त देतील आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घोषित होईल. मुख्यतः करून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आदरणीय उद्धव साहेबांनी पुढाकार घेतला आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे. त्याचबरोबर जी गटविमा योजना काही काळासाठी बंद पडली, अनेक पेशंट्स जे कर्मचारी होते त्यांना त्रास झाला, तो त्रास होता कामा नये. ती गटविमा योजना पुन्हा सुरू व्हायला हवी. लवकरात लवकर निर्णय घेऊन 7वा वेतन आयोगाच्या बाबतीमधल्या काही त्रुटी असतील त्या दूर करायच्या आहेत आणि गटविमा योजनेच्या संदर्भातल्याही काही त्रुटी असेल दूर करून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. त्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीत चर्चा झाली.